आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण माहिती करून घेणार आहोत नवीन कामगार कायदे आणि त्या कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हितसंबंधावर होणारे परिणाम याबद्दल. नुकतेच केंद्र शासनाने जुने 29 कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी नवीन 4 प्रमुख कायदे आणलेले आहेत. ते आहेत नवीन वेतन संहिता 2019, औद्योगिक वेतन संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता 2020. मुळात कामगार कायद्यांचा मुख्य उद्देश हा कामगारांचे शोषण थांबवणे, त्यांना योग्य वेतन आणि कामाची सुरक्षितता मिळवून देणे, कामगारांची सामाजिक सुरक्षितता निश्चित करणे आणि व्यवसाय सुलभ करणे असा आहे. या नवीन कामगार कायद्यांची अंमलबजावणी सोपी आणि प्रभावी होणे अपेक्षित आहे. या कामगार कायद्यातील बदलांमुळे कामगारांना काय फायदे होऊ शकतात याबद्दल आता आपण जाणून घेऊया. नवीन कामगार कायद्यांमुळे ग्रॅच्युटीच्या नियमात बदल झालेला आहे. तो बदल अगोदर आपण समजून घेऊया. ग्रॅच्युटीच्या नियमांमधील बदल हे कामगार कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नवीन आधीच्या कायद्यानुसार कामगारांना ग्रॅच्युटी मिळवण्यासाठी सलग 5 वर्षे सेवा करावी लागत होती. तर आता नवीन नियमानुसार हा कालावधी 1 वर्षापर्यंत कमी करण्यात आलेला आहे. हे कामगार कायद्याचे नवीन नियम फिक्स टर्म एम्प्लॉईजसाठी विशेष फायद्याचे ठरतील असा अंदाज आहे. नवीन नियमानुसार फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी ग्रॅच्युटीचा दावा करू शकतो. तथापि हा फायदा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संस्थेतील नोकरी सोडणे किंवा त्याची नोकरी संपलेली असणे आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा बदल कामाच्या तासामध्ये झालेला आहे. तो आता बघूया. नवीन कामगार कायद्यानुसार आता दररोज 8 ते 12 तास आणि आठवड्याला 48 तास काम करणे बंधनकारक झालेले आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा बदल आहे नियुक्तीपत्राबाबत. नवीन कायद्यानुसार आता प्रत्येक कामगाराला नियुक्तीपत्र देणं बंधनकारक झालेलं आहे. पूर्वी कामगारांना मालक वर्गाकडून नोकरीशी संबंधित कागदपत्रे दिली जात नव्हती किंवा अशी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात होती. आता नवीन कायद्यातील बदलामुळे नोकरीशी संबंधित कागदपत्रे कामगारांना देणे मालकावर बंधनकारक असेल. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कामगारांना नोकरीची सुरक्षा मिळण्यास मदत होईल. एखाद्या कामगारास नियुक्तीपत्र न मिळाल्यास संबंधित कामगार श्रम आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करू शकतो. यानंतरचा बदल आहे किमान वेतन आणि पगाराबाबतीतचा. कामगार कायद्यातील नवीन बदलानुसार सर्व कामगारांना किमान वेतन मिळणे हे आता सुनिश्चित झालेले आहे. या बदलामुळे उद्योगाच्या सर्व क्षेत्रामध्ये असणारे वेतनातील तफावत कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कामगारांना वेळेवर पगार मिळणे देखील गरजेचे असते. त्या दृष्टीने आता नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेच्या आत देणे मालकांवर बंधनकारक झालेले आहे. कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरू शकणारा बदल आहे तो म्हणजे कामगारांची आरोग्य व्यवस्था, कामगारांची आरोग्य सेवा आणि त्यांची सुरक्षा या बाबतीत. नवीन कायद्यानुसार कामगारांच्या कल्याणाचा विचार होत असताना कामगारांचे आरोग्य हे अतिशय उत्तम असणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने कामगारांच्या आरोग्याचा विचार करून नवीन कायद्यामध्ये कामगारांसाठी कल्याणकारी तरतुदी केल्या आहेत. आता नवीन कायद्यानुसार 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे. तपासणीचा सर्व खर्च नियुक्ती करणाऱ्या संस्थेने करायचा आहे. वैद्यकीय तपासणी ही सरकारी आरोग्य केंद्राद्वारे किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयाद्वारे केली जाऊ शकते. यामुळे कामगारांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे आणि कामगारांची तब्येत नियमितपणे तपासणे शक्य होईल. गिग वर्कर्स बाबत. आधुनिक कामगार व्यवस्थेत गिग वर्कर्स हा एक नवीन प्रकार उदयाला आलेला आहे. नवीन कामगार कायद्यामुळे आता गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना कायदेशीर ओळख देणे शक्य झालेले आहे.
तसेच नवीन कामगार कायद्यामुळे या गिग वर्कर्सना आता प्रॉव्हिडंट फंड, विमा, निवृत्त वेतन यासारख्या सामाजिक सुरक्षा लाभांचा फायदा मिळू शकतो. नवीन कामगार कायद्याने महिलांच्या बाबतीत देखील काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. त्यानुसार नवीन कामगार कायद्यामुळे आता महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्यास परवानगी मिळेल, जी पूर्वी अनेक क्षेत्रामध्ये नव्हती. अर्थात यासाठी नियुक्ती करणाऱ्याला कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्या लागतील. तसेच महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये नेमणूक करण्यापूर्वी त्यांची पूर्वसंमती असणे अत्यावश्यक राहील. तसेच कायद्यातील बदलामुळे महिलांना आता समान कामासाठी समान वेतन द्यावे लागेल. एकूणच या नवीन कामगार कायद्यातील तरतुदीमुळे आपल्या देशातील 50 कोटी कामगारांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. कामगार कायद्यातील या नवीन बदलामुळे आणखीन काय फायदे होऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.